वेलकम फ्युचर डॉक्टर्स करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट हाताशी धरतोय ते म्हणजे नीट यूजी 2024-25 आणि 26 मध्ये NTA ने जो डाटा आपल्यासाठी दिलेला आहे त्यानुसार विद्यार्थ्यांची संख्या ही कशी बदलत गेली या संदर्भात आज आपण खूप महत्त्वाचा अनालिसिस करण्याचा विचार करतोय। वास्तविक या व्हिडिओमध्ये आपण नीट यूजी 2024 मध्ये 720 मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 67 एवढी होती आणि तो जो कट ऑफ आहे तो आपल्याला ओपनचा इलिजिबिलिटी कट ऑफ हा 162 एवढा होता। टोटल कॅन्डिडेटची संख्या या दरम्यान असणाऱ्या म्हणजे इलिजिबल विद्यार्थ्यांची संख्या ओपन मधून झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 11,65,000 एवढी 2024 मध्ये होती। 2025 मध्ये तोच अंक म्हणजे 686 चा हायेस्ट होता, तोच 144 ला इलिजिबिलिटी क्रायटेरिया ओपन EWS होता। त्यामध्ये 11,01,151 या ठिकाणी आपल्याला 11,65,000 आणि 11,01,000 इकडे 64,000 विद्यार्थी इलिजिबल कमी झाले होते 2024च्या तुलनेमध्ये 25 मध्ये आणि जो 2025च्या तुलनेमध्ये 2026 मध्ये 715चा हायेस्ट टॉपर आहे आणि 213 मार्क आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया 50% वरती। तर ती विद्यार्थ्यांची संख्या 9,96,935 एवढी झाली म्हणजे दरम्यान 10 लाखाच्या आसपास पकडली तर इकडे 1,05,000च्या आसपास विद्यार्थी इलिजिबल ओपन मधून कमी झालेले आहेत। 1,05,000चे विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे। तेच आपण ओबीसीचं पर्सेंटाईल बघायला गेलं आता याच्यावरचे जे पर्सेंटाईल आहेत ते ओबीसी मधून सुद्धा इलिजिबल झालेले आहेत, परंतु दरम्यान जो काही 50% पासून 50% पासून ते 40% पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असायला होती 2024 मध्ये ही संख्या दरम्यान 1 लाख एवढी आहे म्हणजे जास्त 1 लाख याच्यातून 11 लाखांमध्ये आणखी 1 लाख एवढे विद्यार्थी या मधल्या गॅपमध्ये होते। तेच आपण 2025 मध्ये 88,000 आहे म्हणजे 12,000ची संख्या कमी झाली आणि इकडे मात्र 81,000 आहे म्हणजे इलिजिबल म्हणजे 10% मध्ये इलिजिबल होणाऱ्यांची संख्या सुद्धा दरम्यान या ठिकाणी आपल्याला 81,028 7,000 घटलेली आहे। 7,000 आपल्याला घटलेली संख्या दिसते। त्यानंतर ही झाली ओबीसी मध्ये। एससी कॅटेगरीसाठी मात्र इलिजिबिलिटी क्रायटेरियाचा ओपन पासून एससी कॅटेगरीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 34,000 एवढी एक्स्ट्रा इलिजिबल झाले होते ओपन पेक्षा। इकडे 31 म्हणजे 32,000 आणि या ठिकाणी 30,000 म्हणजे इकडे सुद्धा 2 विद्यार्थी इलिजिबल 2,000 विद्यार्थी कमी झालेले आहेत। एसटी कॅटेगरीमध्ये 14,400 आणि 13,900 इकडे 500 विद्यार्थी कमी झाले होते, पण इकडे मात्र आपल्याला इकडे मात्र 1,500 एवढे विद्यार्थी कमी झालेले दिसतात। आपण आता PWD या क्रायटेरियामध्ये म्हणजे ज्याला पर्सन विथ डिसेबिलिटीमध्ये पाहायला गेलं तर अनरिझर्व्ड आणि EWS साठी विद्यार्थी जे इलिजिबल क्रायटेरियामध्ये समजा एक्झाम्पल धरून चालू की त्यावेळेसचा इलिजिबल क्रायटेरिया किती होता 144 होता आणि 161चा ओपन EWSचा 45% होता। तो 45% मध्ये एवढ्यामध्ये जवळपास विद्यार्थी 473 एवढे विद्यार्थी यावर्षी होते। यामध्ये हे 472 सेमच राहिले आणि 480 म्हणजे सेम तसं पाहायला गेलं तर PWD मध्ये जवळपास 5-7 विद्यार्थ्यांची देशामध्ये संख्या थोडी वाढलेली आहे। ओबीसी मध्ये ती जी संख्या होती ओबीसी आणि PWD पर्सन विथ बेंचमार्क डिफॉर्मिटीमध्ये 2024 मध्ये 269, 216 आणि 185 इकडे थोडीशी कमी झालेले दिसत आहे। SC ST मध्ये ती 54 आणि 48 आणि 64 ॲट पार 5-10 विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि ST कॅटेगरीमध्ये मात्र 13, 17 आणि 11 म्हणजे हे काय 10-15च्या रेंजमध्ये आहे। एकंदरीत आपल्या सर्वांना इकडे ॲनालिसिसनुसार आपल्याला असं दिसतंय की इलिजिबल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कंपॅरेटिव्हली संख्या वाईज पाहायला गेलं तर 2024च्या तुलनेमध्ये कमी तर आहेच आहे, पण 25च्या तुलनेमध्ये सुद्धा खूप सारी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे। मग याचा परिणाम काय होतो की मॅनेजमेंट कोट्याच्या विद्यार्थ्यांची जाणाऱ्यांची संख्या कमी होते, त्यामुळे मॅनेजमेंटकडे कल वाढला। जर समजा एखाद्याला जायचं असेल आणि कल मात्र वाढत चाललाय
आणि इलिजिबल संख्या कमी, म्हणजे हा सगळा गोषवारा पाहायला गेलं तर कट ऑफच्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये सुद्धा याचा परिणाम आपल्याला दिसणार आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या संदर्भातल्या इलिजिबल पर्सेंटाईलमध्ये 2024-25 पासून ते 26 पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये, इलिजिबल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये चेंज झालेला दिसतोय. म्हणजे जो कमी होत गेलेला आहे, म्हणजे कल जाणाऱ्यांचा विद्यार्थी परीक्षेला बसण्याचा कल सुद्धा 2 लाखांनी कमी आहे. तोच कम्पॅरेटिव्हली इलिजिबल विद्यार्थ्यांची सुद्धा संख्या कमी झालेली आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या या संदर्भातला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला आपल्या डिटेल्स आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये 94-21-066-225 त्याचबरोबर 95-11-066-225 आणि 95-11-79-13-10 या नंबरवरती पेड काउन्सिलिंग ऑप्शन लिहून पाठवा. 100% आमची टीम तुम्हाला संपर्क करू शकते. जय हिंद.